Praise the Lord. I'm Amruta Joseph Sikvera. I'm so happy to be with you. And today I bring a great promise of Lord. Isaiah chapter 45 verse 3. यशाया याचा 45वा अध्याय 3रं वचन आज आपण पाहणार आहोत. तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपलेले धन देईल, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप गोड, खूप प्रिशियस असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. देवाने विश्वासणाऱ्याला दिलं आहे. देवाच्या डाव्या हातात धन आणि गौरव आहे. वचन काय सांगते की देवाच्या डाव्या हातात धन आणि गौरव आहे. आज तुम्ही फायनान्शियल प्रॉब्लेम मधून जात आहात का? खूप साऱ्या आर्थिक अडचणीमध्ये आहात का? काय करावं काही समजत नाही. तर मग आजचं हे वचन फक्त तुमच्यासाठी. आपण काही वचने आज पाहणार आहोत आणि विश्वास ठेवा की ज्या वेळेस हे वचन तुम्ही खूप विश्वासाने तुमच्या मुखाने कन्फेस कराल, कबूल कराल, हे वचन जेव्हा तुम्ही खूप विश्वासाने रिसीव्ह कराल आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुखाने सतत हे वचन बोलणार आहात, कन्फेस करणार आहात, कबूल करणार आहात, तेव्हा विश्वास ठेवा की येत्या दिवसात तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे. देव तुम्हाला फायनान्शियली खूप आशीर्वादित करणार आहे. देव तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप आशीर्वादित करणार आहे. देव तुमचा बँक बॅलन्स, बँक अकाउंट खूप आशीर्वादित करणार आहे. पण त्याआधी तुम्हाला देवाचं हे वचन रिसीव्ह करायचं आहे. खूप विश्वासाने देवाचं हे वचन रिसीव्ह करायचं आहे. दिवस आणि रात्र देवाच्या ह्या वचनावर तुम्हाला क्लेम करायचं आहे. सतत उठता बसता तुम्हाला देवाची ही वचने बोलायची आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही असे कराल तर तेव्हा काय होईल? वचन काय सांगते की तो तुला अंधारातील निधी आणि गुप्त स्थळी लपलेले धन देईल. यशाया 45:3 मध्ये देवाचं वचन काय सांगतं की तो तुला अंधारातील निधी आणि गुप्त स्थळी लपलेले धन देईल. पण आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल की सतत देवाचं वचन बोलावं लागेल, कन्फेस करावं लागेल, कबूल करावं लागेल. त्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. तेव्हा देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करणार आहे. आता आपण काही वचने पाहणार आहोत. ती वचने तुम्ही नोट करून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि देवाची ही वचने सतत तुम्ही बोलत राहा, म्हणत राहा, मुखाने कन्फेस करत राहा. आणि विश्वास ठेवा की या वचनाद्वारे येत्या दिवसात तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप खूप स्ट्रॉंग होणार आहात. फायनान्शियली देव तुम्हाला खूप खूप ब्लेस करणार आहे. तर आता आपण ती काही वचने पाहूया. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय 22व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन काय सांगतं. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. हालेलुया. वचन काय सांगते की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. हे वचन तुम्ही दिवस आणि रात्र मुखाने बोलत राहा. रात्रंदिवस ह्या वचनाला तुम्ही क्लेम करा आणि विश्वास ठेवा देवाचं हे वचन नक्कीच तुमच्या लाईफमध्ये काम करणार आहे. पुढचं वचन आपण पाहूया. करंथीकरास दुसरे पत्र याचा 8वा अध्याय 9व्या वचनात आपण पाहतो की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. पुन्हा एकदा आपण हे वचन ऐकूया. दुसरे करंथी याचा 8वा अध्याय 9व्या वचनात देवाचं वचन काय सांगते की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस, खूप सुंदर असं वचन देवाने आपल्याला दिलं आहे. सतत आणि सतत हे वचन तुम्ही तुमच्या मुखाने कन्फेस करत राहा, बोलत राहा. दिवस आणि रात्र देवाच्या ह्या वचनाला क्लेम करा आणि विश्वास ठेवा की ह्या वचनाद्वारे येत्या दिवसात देव तुम्हाला फायनान्शियली खूप आशीर्वादित करणार आहे. आर्थिकदृष्ट्या देव तुम्हाला खूप आणि खूप उंच करणार आहे. म्हणून सतत देवाचं हे वचन तुम्ही तुमच्या मुखाने कन्फेस करत राहा, बोलत राहा, कबूल करत राहा. पुढचं वचन आपण पाहूया. इफिसिकरास पत्र याचा 1ला अध्याय 3ऱ्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन काय सांगतं. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया. वचन काय सांगते की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलं आहे. देवाने आपल्याला ऑलरेडी आपल्याला आशीर्वादित केलंच आहे. म्हणून वचन काय सांगते की त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलं आहे. हालेलुया.
खूप विश्वासाने आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. सतत सतत दिवस आणि रात्री ह्या वचनाला तुम्ही विश्वासाने क्लेम करा, कन्फेस करा, कबूल करा आणि विश्वास ठेवा की देवाचं हे वचन येत्या दिवसात तुमच्या लाईफमध्ये खूप मोठा चेंज घडवून आणणार आहे. पुढचं वचन आपण पाहूया. अनुवादाचा 28वा अध्याय 12व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन काय सांगतं. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हाताच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. हालेलुया. पुन्हा एकदा आपण हे वचन ऐकूया. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. वचन काय सांगते की परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हाताच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. हालेलुया. खरंच खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. खूप विश्वासाने आजचं हे देवाचं वचन तुम्ही रिसीव्ह करा. देवाने आपल्याला प्रॉमिस केला आहे की तुला कधीही कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही, कारण मी आकाशातील उत्तम भांडार खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हाताच्या सर्व कामाला बरकत देईल, असं देवाने आज आपल्याला प्रॉमिस केला आहे. देव आज नक्कीच त्याचं उत्तम भांडार खुले करून तुम्हाला प्रत्येक चांगली गोष्ट पुरवेल आणि तुम्हाला कधीही कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. देव तुमच्या हाताच्या प्रत्येक कामाला बरकत देईल. म्हणून खूप विश्वासाने देवाचं आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. सतत आणि सतत हे वचन तुम्ही तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा. सतत आणि सतत हे वचन तुम्ही बोलत राहा. दिवस आणि रात्र ह्या वचनावर तुम्ही मनन करा आणि विश्वास ठेवा की येत्या दिवसात देव तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप खूप उंच करणार आहे. खूप खूप देव तुम्हाला फायनान्शियली उंच करणार आहे. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आपल्याला दिलं आहे. आणि शेवटचं वचन आपण पाहूया. स्तोत्रसंहिता याचा 23वा अध्याय 1लं वचन. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. हालेलुया. वचन काय सांगते की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. खरंच आपल्याला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही, कुठल्याही चांगल्या गोष्टीचं उणं पडणार नाही, कारण की परमेश्वर आपला मेंढपाळ आहे. या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा. सतत आणि सतत हे वचन तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा. दिवस आणि रात्र ह्या वचनाला तुम्ही क्लेम करा आणि विश्वास ठेवा की खरंच कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण तुम्हाला पडणार नाही. प्रत्येक उत्तम गोष्ट देव तुम्हाला देईल. आकाशातील कपाट दार उघडून देव तुम्हाला प्रत्येक गोष्ट देईल. त्याचं उत्तम भांडार उघडून देवास तुम्हाला फायनान्शियली उंच करेल आणि आशीर्वादित करेल. खरंच देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे खूप गोड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवाचं वचन जिवंत आहे, सजीव आहे, सक्रिय आहे. देवाचं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या मुखाने देवाचं वचन बोलतो त्यावेळेस देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये एका तलवारीप्रमाणे काम करतं. एका दुधारी तलवारीप्रमाणे देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करतं. खरं देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. पण आता आपलं काय काम आहे. देवाने तर ऑलरेडी त्याच्या प्रत्येक वचनाला काम दिलेलंच आहे. आता आपलं काय काम आहे की देवाचं प्रत्येक वचन घेणे, आपल्या मुखाने ते बोलणे, कन्फेस करणे, कबूल करणे, दिवस रात्र त्याच्यावर मनन करणे, त्या वचनावर विश्वास ठेवणे, हे आपलं काम आहे. म्हणून खूप विश्वासाने आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा आणि रोज देवाची ही वचने तुम्ही तुमच्या मुखाने बोलत राहा, कन्फेस करत राहा, कबूल करत राहा आणि विश्वास ठेवा येत्या दिवसामध्ये देव तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप उंच करणार आहे. देव तुम्हाला फायनान्शियली खूप उंच करणार आहे. देव तुमचं बँक अकाउंट खूप आशीर्वादित करणार आहे. तर चला देवाच्या ह्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. आणि जेवढ्या जणांनी आजचं हे वचन खूप विश्वासाने रिसीव्ह केलं आहे त्यांनी आज कमेंटमध्ये आमेन असं टाईप करा. देव नक्कीच ह्या वचनाद्वारे तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराज. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराज. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराज. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराज. हो ईश्वराजा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला कन्फेस करत आहेत, कबूल करत आहे प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकाला तू आज फायनान्शियली आशीर्वादित कर. आज त्यांचं बँक अकाउंट तू आशीर्वादित कर. हो ईश्वरा, आज त्यांना तू फायनान्शियली उंच कर, आशीर्वादित कर प्रभू ईश्वरा, अशी मी तुला विनंती करते प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर ईश्वर, तुझ्या नावात तू पूर्ण कर.
आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहे, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत प्रभू येशू बाप्पा, ज्यांची सर्जरी झालेली आहे प्रभू येशू बाप्पा, ज्यांची सर्जरी होणार आहे प्रभू येशू बाप्पा, हो ईश्वराजा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू येशू बाप्पा, आलेले आहेत प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराजा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर ईश्वराजा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढ्याने तुझं हे वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत, ह्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू येशू बाप्पा, हो ईश्वराजा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील प्रत्येक आजार, दुखणं, व्याधी, रोग येशूच्या नावात निघून जाऊ दे. नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात शरीरातील प्रत्येक व्याधी, रोग निघून जाऊ दे. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.